मंडळी, सबसे कातिल गौतमी पाटील हा डायलॉग अख्ख्या महाराष्ट्रात फेमस झालाय। गौतमी पाटील हे नाव माहित नसणारा एकही पठ्ठ्या तुम्हाला सापडणार नाही। इंस्टाग्रामवर तिला 5 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात। गौतमी पाटीलच्या रील्स, फोटो हर एकाच्या मोबाईलवर एकदा तरी झळकलेले असतीलच। तिच्या राती अर्ध्या राती या गाण्यावरचा डान्स न पाहणारा एकही माणूस तुम्हाला सापडणार नाही। 500 रुपये मानधनापासून सुरुवात करणारी ही गौतमी आता एका कार्यक्रमासाठी हजारो रुपये घेते। ती जेवढ्या वेगात प्रगती आणि प्रसिद्धीच्या शिखरावर गेली तेवढ्याच वेगात वादातही सापडली। मंडळी, गौतमी पाटीलनं एक चूक केली आणि अख्खा घोळ झालाय आणि म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारी गौतमी पाटील, तिचा संघर्ष, तिने घेतलेली मेहनत आणि हो तिने केलेली ती चूक या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर करून टाका। व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा। मंडळी, गौतमी पाटील एका झटक्यात फेमस झालेली नाही। जादूची कांडी फिरवली आणि सर्व राज्याला माहिती झाली असं काही तिच्या बाबतीत घडलेलं नाही। तिच्या मागे कोणी गॉडफादर पण नव्हता। तिच्या घरची परिस्थिती बेताचीच होती। गौतमी पाटीलनं पहिल्यापासून भयानक संघर्षाला तोंड दिले। गौतमी पाटील मूळची धुळ्याची, तिनं लहानपणापासूनच कौटुंबिक कलहाला तोंड दिलेले। याच कारणामुळे गौतमी आपल्या आजोळातच वाढली। मंडळी, गौतमी पाटीलने आपल्या वडिलांना 8वीला असताना पहिल्यांदा पाहिलं होतं। यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की ती किती कठीण काळातून गेलेली असेल। घरात हलाखीची परिस्थिती असल्यामुळे ती फक्त 10वी पर्यंतच शिकू शकली। हे झालं तिच्या आर्थिक परिस्थितीबद्दल। पण मंडळी, गौतमी पाटीलला पहिल्यापासूनच डान्सची आवड होती। घरात हलाखीची परिस्थिती असली तरी तिने ही आवड मात्र जपली होती। तिने क्लास लावून या कलेत मास्टरी मिळवली। डान्स शिकल्यावर घरात पैसा पाणी यावा म्हणून ती लावणीच्या कार्यक्रमात बॅक डान्सर म्हणून जाऊ लागली। अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा बॅक डान्सर म्हणून काम केलं। त्यावेळी तिला 500 रुपये मानधन मिळालं होतं। या कार्यक्रमापासूनच तिच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली। पुढे या क्षेत्रात ओळख वाढली तसं ती वेगवेगळे कार्यक्रम घेऊ लागली। चांगला डान्स जमत असल्यामुळे तिचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होऊ लागले। पण मंडळी, सगळं काही सुरळीत असताना गौतमी पाटीलनं एक चूक केली। तिनं आपल्या डान्समध्ये थोडासा अश्लीलपणा आणला आणि इथंच सगळा घोळ झाला। गौतमी पाटीलनं डान्स करताना अश्लील भाव केले म्हणून तिला महाराष्ट्रभरामध्ये कमी काळात प्रसिद्धी मिळाली। परंतु याच कारणामुळे ती वादामध्येही सापडली। तिच्या डान्सची चर्चा होऊ लागल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गौतमी पाटीलला आळा घाला, नाहीतर गृह मंत्रालयाच्या काचा फोडू असा इशारा दिला। लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही अशा तरुणी महाराष्ट्राची कला अश्लीलतेकडे घेऊन जात आहेत असं म्हणत थेट गौतमी पाटीलला विरोध केला। लावणी कलाकार मेघा घाडगे यांनी तर फेसबुकवर पोस्ट लिहून हे सगळं बंद करा अशी विनंती केली। मंडळी, राज्यभरातून विरोध झाल्यानंतर गौतमी पाटीलला उमजलं की काहीतरी चूक होते। पुढे गौतमी पाटीलनं कुठलीही कुरबुर न करता अख्ख्या महाराष्ट्राची माफी मागितली। पूर्वी माझ्याकडून चूक झाली हे मी मान्य करते, पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो। मी केस मोकळे सोडत नाही, मी काहीही अश्लील डान्स करत नाही। त्यामुळे आता माझ्या कार्यक्रमाबद्दल आक्षेप घेऊ नका असं आवाहन गौतमी पाटीलनं केलंय। मंडळी, अश्लीलतेला आपल्या आयुष्यात किती महत्त्व द्यायचं हा मुद्दा वेगळा आहे, परंतु नृत्यकलेला एक वेगळा सन्मान आहे, वेगळा दर्जा आहे। नृत्यकला आणि अश्लीलता यामध्ये फरक आहे आणि हेच कदाचित गौतमी पाटीलला माहित झालंय। त्यामुळे तिने जाहीर माफी मागितली। चूक कबूल करायला सुद्धा मित्रांनो हिम्मत लागत असते। यापुढे माझ्या डान्स मध्ये अश्लीलता नसेल असं गौतमी पाटीलने सांगितले। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा। पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू, तोपर्यंत निरोप घेतो, काळजी घ्या।